हॅलो. चला 3 ओव्हरचा सामना असेल. एक ओव्हर पॉवर प्लेचा. चला सामना सुरू होतील. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. पॉवर प्लेचं पहिलं षटक धीरजला पाहतोय आपण आणि सलामीची जोडी प्रदीप भोईरच्या जोडीला मंगेश भोईर. गेम इज ऑन. पहिलाच बॉल बिगिट करायचं होतं. पहिल्या बॉलवरती आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग करत असताना चेंडूला डॉट. 3 षटकांचा सामना आहे त्यामुळे ताबडतोब बॅटिंग करावी लागेल. ओ इथे फटका चांगला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब गेलाय. चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क. पहिला दणदणी षटकार. या ठिकाणी पाहतोय एज अँड टेकन. षटकाराचं प्रत्युत्तर मिळालंय. बॅटर बाद. मोठा धक्का लागतोय या जानुमान ढोक्या संघाला. प्रदीप भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. कर लागलाय 6 या धावसंख्येवरती. प्रदीपने षटकार टोकला होता मात्र त्याला लगेच जाड्यात अडकवलंय धीरजच्या गोलंदाजी करत असताना. ओ चेंडूला हुक केलाय. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट. चेक केलं जाईल आणि त्या ठिकाणी टीम फिल्डर आले होते. पहिल्या टप्प्यावरती उचलायचं होतं मात्र नाही जमला. चार आहे कारण अगदी त्याचा पाय बाहेर होता. त्यावेळेला बाहेरूनच त्याने चेंडूला आतमध्ये ढकललं. स्क्रीनवरती पाहू शकता आपण. यावेळेस बॉलला उडवलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये एकच जाव. गुड फिल्डिंग. अकरा धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात.
पुन्हा एकदा चेंडू बॅट अँड पॅड मधून जातोय. सुपर डिलिव्हरी. चेंडू गेलाय डॉट. षटक संपलाय. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. 11 वरती 1 आहेत. सुधाकर तर दरम्यान आजच्या या पहिल्या दिवस रात्रीमध्ये ज्यांचं आपण सुंदर असं समालोचन ऐकलं ते आमचे श्रवण धुमाळे यांचा आपण या व्यासपीठावरती सदिच्छा सन्मान करूया. खरं तर अपकमिंग यंगस्टार कॉमेंटेटर आहे. मराठीचा गोड आवाज ज्यांच्या माध्यमातून ऐकला त्यांचा आपण आयोजन कमिटीच्या वतीने सन्मान करतोय. चला ओव्हर नंबर 2. विघ्नेश खांबाले, प्रतीक राऊत, श्रीधर राऊत यांच्या शुभ असे आपण सन्मान करू. मिलिंद आहेत. यस ब्लॅक आर्मी. चला फटका चांगला स्टॅन अँड डिलिव्हर. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. युजर मॅक्सिमम षटकार. षटकार टोकलाय. रुपेश भोईरला पाहतोय चांगल्या आजच्या दिवसात बॅटिंग केली. पुन्हा एकदा लागोपाठचा हा दुसरा शानदार षटकार. गाड चला जास्त वेळ नका, फास्ट घ्या थोडा. आणि उद्या वेळेवरती सर्व संघाने उपस्थित राहायचंय. एकूण धावा 23 झाल्या. 2 चेंडू 2 षटकार आलेत. आउटसाइड ऑफ स्टंप. यस बॅट बॉल. पंच बॅटची गुण करत असताना एक धावेतर अवांतर स्वरूपाने मिळेल. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर चांगली पोझिशन टीमच्या हनुमान डोके संघाची पहा मिळते. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. 2 लागोपाठ षटकार आले. त्यानंतर वाईड बॉल आणि आता एकेरी धाव येत असताना 25 धावा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. रिवर्स फटका येते सुद्धा चांगला आहे. धावा मिळतील पुरेपूर 4. गुड शॉट.
गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय. धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने पुढे जात असताना 3 ओव्हरचा सामना 29 झाल्यात. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे ओव्हरमध्ये. आताचा बॉल चांगला होता मात्र कीपर बीट. एक धाव लेग बाज च्या स्वरूपामध्ये येथे सुद्धा मिळाली. तीस धावा. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन करत असताना पाहा मिळतात आपल्याला. फटका चांगला ऑन साइडला केला. डीप मध्ये फिल्डर वेगाने आल्यात. एकच धाव मिळेल. चांगला फिल्डिंग चांगला थ्रो. दोन ओव्हरचा खेळ ते सुद्धा संपलाय. 2 ओव्हर मध्ये 31 धाबा बनवल्या. चांगली धावसंख्या. याच प्रोजेक्टेड स्कोरने जर धाबा आल्या तर 47 धाबा होतील. 3 ओव्हरचा सामना आहे त्यामुळे शेवटचा अंतिम षटक कोणत्या गोलंदाजाचा वापर करेल बंगणी संघ हे सुद्धा पाहणं उचित ठरेल. बॉलर लवेश. शेवटचा अंतिम षटक. शेवटचं षटक घेऊन आलाय. पाहूया आता या ओव्हरमध्ये किती धावा होतील. वांगणी संघ जास्त वेळ नको प्लीज. मनोज सर. लवेशला पाहतोय आपण बदलापूर एंड कडून. शेवटचा अंतिम षटक. पहिलाच बॉल पटका येते सुद्धा चांगला आहे. चेंडू चाला डीप एक्स्ट्रा कव्हरला. गुड फोल्डिंग गुड ड्रॉ. सुपर फिल्डिंग. एकेरी धाव मिळत असताना 32 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. अद्यापर्यंत दोन्ही संघाचे पाठीराखे मात्र भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. फटका येथे सुद्धा जोरदार खेळलाय. पायाचा सारा घ्यायचा होता मात्र प्रचंड वेग चेंडूचा पाहायला मिळालाय. उईच्या वेगाने चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 या धावसंख्येसाठी. मंगेश भोईरला पाहतोय. मंगेशच्या बॅट मधून चौकार आला. आता इथे फलंदाज बाद होईल. दोन्ही फलंदाज मिस अंडरस्टँडिंग. एकाग्रता भंग झाली आणि दोन्ही फलंदाज अगदी क्रीजच्या मधोमध येऊन थांबले. ताळमेळ बिघडलं आणि फलंदाज रनआउट.
43 धावा 43 धावा स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहा मिळतात। या ओव्हरमध्ये सुद्धा चांगल्या धावा येताना पाहिलं। बॉल द्या बॉल चला शेवटचा अंतिम चेंडू आहे ओव्हरमध्ये 43 धाबा झाल्यात। रुपेश पाटील रुपेश भोईरने अद्यापर्यंत 8 मध्ये 26 धाबांची इनिंग साकारली। प्रत्येक सामन्यामध्ये मात्र चांगली कामगिरी करणारा रुपेश भोईर पुन्हा एकदा चेंडूला उडवला डीप मिड विकेटच्या वरून शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि टार्गेट सेट केलं जातोय। आता एकूण धावा पाहा मिळतील ते 49 आणि 50 धावा बनवायच्यात। 18 बॉल 50 धावसंख्येची गरज आहे वांगणीगाव संघाला। जगभर सामने भरले मैदानावर चर्चा झाली अशी जगभर राजा संघाने ठेवला एका गावच्या शकी 1 नंबर राजा संघाने ठेवला एका गावच्या शकी 1 नंबर राजा संघाने ठेवला एका गावच्या शकी 1 नंबर राजा संघाने ठेवला एका गावच्या शकी 1 नंबर। धर्मवीर मैदानावरी क्रिकेटची भरली जणू पंढरी क्रिकेटची भरली जणू पंढरी क्रिकेटची भरली जणू पंढरी सारे गावकरी आले पुढाकारी बघून मैदान दंगून गेली। आयोजन केलंय मैदानाला तासगाव चषक गाजतंय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला राजा क्रिकेट संघाचं नाव गाजतंय साऱ्या जिल्ह्याला तासगाव चषक गाजतंय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला राजा क्रिकेट संघाचं नाव गाजतंय साऱ्या जिल्ह्याला। मंडल कसोदरांची साथ लागली चषकाला तासगाव चषक गाजतंय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला राजा क्रिकेट संघाचं नाव गाजतंय साऱ्या जिल्ह्याला तासगाव चषक गाजतंय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला राजा क्रिकेट संघाचं नाव गाजतंय साऱ्या जिल्ह्याला।
रात्र आपण पाहत आहे पहिला डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पहिली रजनी आणि पहिल्या रजनीचा हा शेवटचा सामना तिसऱ्या फेरीतील लढत आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला वांगणी गाव हा संघ आपण पाहता इन ऍक्शन मध्ये तर दुसऱ्या बाजूला नित्या 11 यस दिनेशजी भोईर साहेब पुरस्कृत स्वर्गीय रमेश स्मृती जानबाग क्रिकेट क्लब ढोके या टीमला आपण पाहत आहे पंचाचा हिरवा कंदील पंचाचा ग्रीन सिग्नल ऑन लेट्स प्ले गेम ऑन बोथ द टीम अँड शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट व्हेरी फर्स्ट बॉल परेश भोईर पहिला बॉल ओ पहिला बॉल क्या बात है स्लॉक स्वीप पहिला बॉल वरती आसमानी टोला पहिला बॉल वरती गगनभेदी गगनचुंबी पहिला बॉल वरती पहिला षटका तिसऱ्या पंचाची मागणी इथे करण्यात आली आहे थर्ड अंपायर रेफर करण्यात आलाय गोलंदाजावरती आक्षेप इथे घेण्यात आलाय थ्रो फेकीसाठी इथे गोलंदाजावरती आक्षेप इथे घेण्यात आला बॅट्समनच्या माध्यमातून परेश भोईरला पण पाहत आहे गोलंदाजी ट्रॅकवरती P1 चा पहिला षटक आहे पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना ढोके टीमने धावा बनवल्या तब्बल 49 आणि 50 धाव्यांचं हे माफक लक्ष्य उभं केलंय वांगणी गाव या टीमच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती हे भव्य स्वागत आपल्याला पाहायला मिळालं दुसरा बॉल परेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती दिलीप स्ट्राइकिंगला ओ दूसरा बॉल क्या बात है हा दूसरा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा येणारा कन्सेक्युटिव्ह सेकंड इन ओव्हर 6 दोन षटकार आपण पाहत आहे संघर्षाला सुरुवात झाली आहे आक्रमकतेला सुरुवात झाली आहे जर या बॉलवरती तिसरा षटकार आला तर या स्पर्धेचे सर्व हरेशदादा राऊत यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल बॅट्समन दिलीप साडी 3 बॉल 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज हरेशदादा राऊत यांच्या माध्यमातून 2 षटकार तर जरूर एकवटलेत बॅट्समन दिलीपनं हा तिसरा येईल का पाहणं गरजेचं आहे 18 मध्ये 50 करायच्या होत्या 2 मध्ये 12 लागल्या गेल्यात तिसरा बॉल ओ बॅटची लीडिंग एज आणि इथे बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारे फिर हमारे असं सांगत असताना विकेटचा पता फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर क्विकली रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय परेश भोईरच्या माध्यमातून फलंदाजाला परतावा लागलाय मोठा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना टीम वांगणी गाव या संघाला अगदी या टीमचा ट्रम्प कार्ड तंबूच्या आश्रयाला परतत असताना दिलीप बॅक टू द पॅव्हेलियन कमबॅक करत असताना परेश भोईरला पण पाहताय डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील कारण की 38 धावा अजूनही डिफेंड करायच्या 15 बॉल मध्ये स्पर्धा आपण पाहताय स्पर्धा आपण अनुभवताय कासगाव चषक 2025 हे दर्जेदार आणि धमाकेदार पर्व स्पर्धा मानाची आहे स्पर्धा अभिमानाची आहे स्पर्धा स्वाभिमानाची आहे स्पर्धा गौरवाची आहे स्पर्धा परंपरा जपणारी आहे आणि स्पर्धा संस्कृती जपणारी आहे न्यू बॅट्समन स्ट्राइक इनला
तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहत आहे. साई गोळेला आपण पाहत आहे स्ट्रायकिंगला. 15 बॉल 38ची गरज. पुढचा बॉल. ओ आल्या बिगिट करायचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून उडवला. चांगला स्ट्रोक. गॅप भरपूर मोठा आहे. धावांचा तोटा नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या स्पेल मध्ये येणारा हा पहिला चौकार. सोळा धावा स्कोर कार्ड वरती. 16 ऑन द स्कोर कार्ड. स्टील टू गो. साई तयार. ओ या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करत असताना गोलंदाज परेश भोगीरला पण पाहत आहे. अगदी पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार जरूर आले, पण तदनंतर पुढच्या 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत असताना परेश भोगीरला आपण पाहत आहे. षटक क्रमांक पहिल्या मधील अंतिम चेंडू. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. ओ या वेळेला देखील जणू काय बॅटरला डॉमिनेट करण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं. परेश भोईरच्या माध्यमातून सलगचा येणारा हा 3रा डॉट बॉल. 2 चेंडू निर्धाव हाताळ्यात परेश भोईरना बघता बघता षटक क्रमांक पहिला इथे कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहत आहे. 16 लागल्या गेल्यात. 50चं लक्ष आहे. 16 लागल्या गेल्यात. 34 अजूनही करायचे आहेत येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 34 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 12 बॉल्स. बारा बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या 34. 12 बॉलमध्ये 34 धावा चेस केल्या जातील की 12 बॉलमध्ये या 34 धावा डिफेंड केल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. मंगेश भोईर अर्थात मागील आपण पाहत आहे. अगदी जल है तो कल है संपूर्ण स्पर्धेमध्ये ऑल ओव्हर तब्बल 5 रजनीमध्ये 5 दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला पाण्याची सुविधा करण्यात आली आहे अर्थातच हेमंतजी राऊत साहेब यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. मंगेश भोईरला पण पाहताय 12 बॉलमध्ये 34ची गरज असताना पहिला बॉल डॉट हाताळलाय मॅगीनं. राजला पण पाहताय स्ट्राइक इनला. राज आणि साही अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओ या वेळेला देखील शरीरापासून दूर ठेवायचं होतं. प्रचंड वेग या बॉलला आपल्याला पाहायला मिळाला अवे फ्रॉम बॉडी आणि याच दरम्यान बघता बघता सलगचा हा 2रा डॉट बॉल. 10 बॉल 34ची गरज. 10 बॉल मध्ये तब्बल 6 मोठे प्रहारची गरज या मॅच मध्ये वांगणी गाव या टीम साठी. या 4 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न वांगणी गाव या टीमचा आपण पाहता. ओ या वेळेला पायांचा वेध घेणारा बॉल. पंचांकडे लाऊड अपील. पंचांचा फिंगर अप. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 2रा. राजच्या खेळीचा झाल्यानंतर राज बॅक टू द पॅव्हेलियन.
महिन्या आधीपासून चर्चा चालू होती आणि महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध गायक अजय गायकवाड 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि अजय गायकवाड यांच्या सुमधुर वाणीतून हे गायलं गेलेलं आहे अप्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळतंय। कासगाव चषक 2025 हे दर्जेदार थरार 23 धावा स्कोर कार्ड वरती 6 बॉल मध्ये 27 ची गरज 27 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 6 बॉल्स। रवी भोईर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आहे। 6 मध्ये तब्बल 5 बिगिटची गरज 5 मोठ्या प्रहारांची गरज। या लेजंड क्रिकेटर आपण पाहताय रवी भोईर यांच्याकडे एक अनुभवाची उंचशी दोरी त्यांच्याकडे देखील त्यांनी देखील एखादा काळ गाजवलाय। फिरकीचा जादूगार म्हणून रवी भोईर यांच्याकडे पाहिलं जातं। पहिला बॉल ब्लॅक स्ट्रोक खेळायचा होता आणि पहिल्या बॉल वरती केला भव्य स्वागत। पहिल्या बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील 6 षटकार। रवी भोईरकडे पाहिला जाता पहिला बॉल हाताळला पहिल्या बॉल वरती षटकार जरूर आलाय। बॅट्समन निहारच्या बॅटमधून षटकार आला। 6 मध्ये 27 करायच्या होत्या आता 5 मध्ये 21 ची गरज। ओ या वेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय मागचा दरवाजा उघडा ठेवला चोरी तर होणारच। फलंदाजांना दांडी दाखवली आणि गोलंदाजानं ती दांडी इथे वाकवली फलंदाज बाद। एक सुप्रसिद्ध गायक अर्थातच कुणाल जाधव यांच्या सुमधुर वाणीतून गायलं गेलेलं हे अप्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळालं। तब्बल या स्पर्धेचे 3 टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळाले। एक अजय गायकवाड त्याचबरोबरीनं कुणाल जाधव आणि त्याचबरोबरीनं सुमित राऊत आणि मिलिंद राऊत या गायकांच्या माध्यमातून या गायकांच्या वाणीतून हे गायलं गेलेलं 3 टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळाले। दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती अपघात निश्चित आणि फलंदाजाला परतावा लागेल धावबादच्या स्वरूपात आणखी एका विकेटचं पतन। सारे जमले धर्मवीर मैदानावरी क्रिकेटची भरली जणू पंढरी क्रिकेटची भरली जणू पंढरी क्रिकेटची भरली जणू पंढरी। सारे गावकरी आले पुढाकारी बघून मैदान दंगून गेली सारी गेली सारी बघून मैदान दंगून गेली सारी। असं कडक आयोजन तिथं झालंय आलंय दमदार असं कडक 3 बॉल 19 ची गरज। कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम अगदी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वागणीच्या नियमानुसार ही स्पर्धा आपण पाहत आहे। 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्यात 19। एखादा वाईट बॉल एखादा नो बॉल या मॅचचे चित्र पुन्हा एकदा बदलवू शकतो। 3 बॉल मध्ये जरूर 3 षटकार आले तरी ढोके संघ या मॅच मध्ये हमी ठरू शकतो। 3 बॉल 19 ची गरज। ऑन साइडला टर्न केलाय डीप मिड विकेट रेझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय चांगली फिल्डिंग। सिंगल आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये 2 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या 18। तुषारला पण पाहताय पूर्णपणे या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करत असताना आपण पाहताय दिनेशजी भोईर पुरस्कृत स्वर्गीय रमेश स्मृती जयमान ढोके हा संघ आपण पाहता ज्यांचं नेहमी काम असतं ओके ते नाव म्हणजे जयमान ढोके। ओ या वेळा देखील ऑन साइडला टर्न केलाय लॉंग ऑरेजर मध्ये मंगेश भोईरला आपण पाहता
एक बॉल मध्ये विजयासाठी धावाकरच्या झटरा. उद्याच्या दिवसामध्ये प्रत्येक संघाला विनंती असेल की आपण वेळेवरती उपस्थित राहा. ठीक 4 वाजता आपण या स्पर्धेचा पहिला बॉल हाताळणार आहोत. अगदी उद्या आपल्याला पाहायला मिळेल दुसरी रजनी आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्याच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो थँक्यू डीजे. येस, उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला चिखलोली पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला पिंपलोली वाडी विनायक गोरेचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा पोलची मॅच, त्यानंतर रेग्युलर गटाची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शिरगाव सागर बहुनोली